माझी स्टाईल वेगळीच आहे, त्याला कळलं पाहिजे ना. त्यांनी आम्हाला समजावून सांगताना त्याला सांगता आलं पाहिजे काय आहे ते. तुम्ही तो स्टडी करायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारची कॉमेडी पहिली सादर करायची आहे. कुठल्याही नटाने पहिलं नाटक का करावं त्यासाठी आहे. नमस्कार, मी आहे तुमची आरजे शो सोनाली. आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र भूषण महानायक अशोक सराफ सर. मामा, खूप खूप स्वागत आहे. नमस्ते. नमस्कार. छान वाटतंय तुम्हाला भेटून आणि तुमची मालिका बघूनही आम्हाला छान वाटतंय. हसतोय आम्ही. तुम्ही ज्या पद्धतीने चिडतायत त्यावरती आम्ही हसत आहोत. कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा? छानच आहे प्रेक्षकाचा रिस्पॉन्स. आतापर्यंत केलेल्यापेक्षा याच्यापेक्षा वेगळं आहे थोडंसं, म्हणजे स्टाईल करण्याची. आणि म्हणजे आतापर्यंत कॉमेडीमध्ये हे करत होतो, पण हे जरा एक वेगळं ट्राय करून बघितलं. एक निश्चित एक स्वतःची काहीतरी धोरण आणि निश्चित एक ठाम निश्चय असणारा एक माणूस आहे आणि त्याची ती गोष्ट आहे समजला. किती छान. आणि आता अजून एक गोष्ट तुम्ही आम्हाला सांगणार आहात. खरं तर 1988ला तुमचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आला होता आणि आज जवळपास 37 वर्ष झालेत. त्याची जादू प्रेक्षकांवरती आजही कायम आहे. जेव्हा अशी ही जमवा जमवी हे आम्ही ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की त्याचा काही पुढचा भाग वगैरे येतोय की काय, त्याचा काही संबंध आहे का? तर तुमची पण अशी काही प्रतिक्रिया होती का जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा कळालं? हा, मलाही तसंच वाटलं होतं की पहिल्यांदा एक असा काही संबंध असेल का, मी नुसतं वाटलंच होतं. कारण खात्री नव्हती, कारण नसणार हेही माहित होतं, पण म्हटलं काय असला तर. पण तसं काही नाही आहे त्याच्यात. ती एक वेगळी स्टोरी होती आणि ही एक वेगळी लव्ह स्टोरी आहे. येस. ती मित्रांची स्टोरी. ती सगळे मित्र कशी बनवाबनवी करतात. इकडे जमवाजमवी चाललेली आणि ती सुद्धा प्रेमाची जमवाजमवी आहे. अगदीच. त्यामुळे काय हा सब्जेक्ट फारच वेगळा आहे. ते म्हटलं. आणि एकंदर सिनेमा केल्यानंतर आणि तो करत असताना जाणवतं की हेच नाव याला योग्य आहे की अशी ही जमवाजमवी कशा रीतीने जमवलं जात. आपण जेव्हा सिनेमाचं पोस्टर पाहिलं तेव्हाच त्यावरती लिहिलं होतं, खट्याळ गोंडस मजेदार हळवी अशी ही जमवा जमवी, जी आता एप्रिल महिन्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा अशी ही जमवा जमवीची संहिता तुमच्याकडे आली तर ती संहिता वाचताना काय काय गोष्टी जाणवल्यात आणि काही सुचवलं होतं का? पहिल्यांदा म्हणजे वाचल्यानंतर मला तर कळलं की ही काहीतरी इतर ज्यावेळी आधीची जी कॉमेडी करतो त्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. बरं. कॉमेडीच आहे. उतार वयातली लव्ह स्टोरी आहे ती. लव्ह स्टोरी आणि ती लव्ह स्टोरीची आणि त्याची जमवाजमवी अशी एकंदर स्टोरी आहे ती. तेव्हा हे काहीतरी वेगळं करायला पाहिजे. पण शेवटी त्यातला थ्रेड शेवटी एकच आहे की कॉमेडी. एक अत्यंत खुशाल असा म्हणजे आनंदी असा वयस्क माणूस आहे. वयस्क म्हणजे 70 पर्यंत असेल, 65 70 पर्यंतचा. आणि त्याच्यात म्हणजे त्याच्यापेक्षा लहान असल्या बाईची तशी लव्ह स्टोरी त्यांची आहे. आणि त्याच्यात त्याचा ऍक्टर हे कसा असतो आणि ती कशी असते. हा एकदम खुशाल जण म्हणजे कॉमेडी करणारच माणूस अशा रीतीने केलेलं. म्हणजे बेस त्याचं हे ठेवून दिलेलं आहे. कॉमेडी आहे पण लाईट कॉमेडी. इतर कॉमेडी जी होती की जी फार्सिकल कॉमेडी होती किंवा जी ऍक्शन कॉमेडी होती त्यापेक्षा ही वेगळी कॉमेडी आहे की ही लोकांना कुठेतरी असं सुकून जाईल, गुदगुल्या करेल असं येईल. मामा, आता तुम्ही कॉमेडीचा जेव्हा विषय काढला आहे तर चांगला विनोद आणि चांगला अभिनय हा कशावरती अवलंबून असतो? चांगला विनोद आणि चांगला अभिनय हा माणसावर अवलंबून असतो. त्या माणसावर, करणाऱ्या माणसावर. कारण काय एक अशी बारीक थिन लाईन आहे त्याच्यावरती उभा तो माणूस. तर जास्ती केलं तर इकडे पडतो, जास्ती केलं तर कमी केलं तर इकडे पडतो, जास्ती केलं तर ओव्हर होतो, कमी केलं तर अंडर होतो. तेव्हा त्याला बरोबर ते कसं जायचं हे त्याला कळलं पाहिजे. कारण काय कॉमेडी कशी असली, कॉमेडी तुम्ही काय ती कशा प्रकारे सादर करणं हे शेवटी त्या व्यक्तीवरच अवलंबून राहतं ना. तो कधी लाऊड करेल, तो काही अंडर करणारे पण आहेत. तेव्हा माणसाने ती कशी करायची त्याला पहिल्यांदा कळलं पाहिजे की कॉमेडीची जात काय ना आपण कशी सादर करायला पाहिजे. हे कॉमेडीवर अवलंबून नाहीये, माणसावरती. माणसावर. मामा, तुम्ही अगदी करेक्ट म्हणाला आहात. जर एखाद्या माणसाचा विनोदी अंग नसेल त्याच्याकडे तर त्यांनी तो करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे का? तर करतात की, न करायला काय, सगळेजण करतात. पण ती सक्सेसफुल होते असं सांगता येत नाही ना. म्हणजे कॉमेडीचं कळलीच नाहीये. ती कॉमेडी तो काय सादर करणार, कसं त्यालाच कळलं तो लोकांना काय सांगणार आहे. तर ते कधी कधी फेल होतेच बहुधा. सेन्स ऑफ ह्युमर असलाच पाहिजे ना माणसाला, त्याशिवाय कॉमेडी करूच शकत नाही तो. तुमच्यासाठी तर लोकांकडनं हेच नेहमी पावती मिळालेली आहे की आपण विनोदाचे बादशाह आहात. पण तुमच्या नजरेतनं तुम्ही कोणाकडे बघतात की तुम्हाला असं वाटतं की यांच्यासोबत मला खरंच खूप टफ कॉम्पिटिशन आहे, याचाही विनोदाचा जो आहे अचूक टायमिंग आहे किंवा छान आहे? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर नाही का चालणार. लक्ष्मीकांत सर.
हा? लक्ष्मीकांत सर नाही म्हणजे किंवा आत्ताच्या काळामध्ये तुम्ही कुठे बघता आहात तर तुम्हाला काय वाटतंय? काय आहे, हल्लीची कॉमेडी जास्ती लाऊड व्हायला लागलेली. म्हणजे काय, म्हणजे एकंदर जनरेशन प्रमाणे पण असेल. जनरेशन हल्ली जरा जास्तीच लाऊड व्हायला, त्यामुळे तेवढं असेल. त्यामुळे सादर करताना त्याप्रमाणेच करावे लागते. कॉमेडी कशी करायची म्हटलं शेवटी त्यांच्यावर अवलंबून आहे ना. आता ह्या बघा, ह्या फिल्म मध्ये आहेत वंदनाजी, त्यांचं सुद्धा खूप अचूक टायमिंग आहे. तुम्ही आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा काम केलंय आंधळी कोशिंबीर चित्रपट, आणि त्या पण खूप मार्मिक पद्धतीने बोलतात. ती चांगलीच आर्टिस्ट आहे. तिने चित्र केलं, तिची स्टाईल एक वेगळीच आहे, माझी स्टाईल वेगळीच आहे. येस, त्यामुळे दोघांची स्टाईल मिळून तर मस्त हे झालेलं त्याचं. ती जुगलबंदी आम्ही अनुभवणार आहोत, पण त्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. सेटवरती असताना म्हणजे या बाबतीत तुम्ही दोन्ही कलाकार एकमेकांकडे कशा पद्धतीने बघत होतात, आणि ही जी भूमिका करत होतात स्पेशली अशी ही जमवा जमवी मधील, त्यामध्ये ह्या गोष्टी कशा बॅलन्स केल्यात? तिला स्वतःला तिला सेन्स ऑफ ह्युमर असल्यामुळे, चांगलं डायलॉग असल्यामुळे मला जास्ती कठीण पडत नाही. कारण गिव्ह अँड टेक मध्ये काय होतं, मी माझं टायमिंग जे होतं जमून जर घेतलं समोरच्या तर ती चांगली व्हायलाच पाहिजे कॉमेडी. कारण सगळ्यात बेसिकली टायमिंग हे सगळ्यावरच अवलंबून असतं, आणि ती तिला सेन्स असल्यामुळे चांगल्या रीतीने झाली ती कॉमेडी आमची. म्हणजे ती युनिक आमची जोडी मस्त झाली ती. लोकेश गुप्ते सरांनी ह्या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे. तुम्ही आतापर्यंत खूप वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलेलं आहे, प्रत्येकाला त्याची शैली समजून घेतलेली आहे. लोकेश सरांच्या बाबतीतचा तुमचा अनुभव काय सांगतो? हा टॅलेंटेड एक आर्टिस्ट आहे. नाटकातून कामं सुद्धा करताना यशस्वी केलेली आहेत, आणि डिरेक्शनच्या बाबतीत सुद्धा त्याला एक निश्चित माहिती आहे जायचं काय असतं, काय करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे, आणि कुठपर्यंत करायचं हेही माहिती असलं पाहिजे. हे दोन्हीचा मिलाप झाला पाहिजे. आणि त्यांनी आधी पूर्ण स्टडी केलेला होता काय करायचं आणि कसं करायचं. त्यामुळे आम्हाला सांगताना त्याला जास्ती कधी प्रॉब्लेम आलाच नाही, आणि त्याला प्रॉब्लेम नाही म्हणून आम्हाला करताना काहीच प्रॉब्लेम आला नाही. समोर जो सादर करतो त्याला कळलं पाहिजे ना, त्यांनी आम्हाला समजावून सांगताना त्याला सांगता आलं पाहिजे काय आहे ते, म्हणजे त्याला सेन्स असलंच पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं आम्हाला सादर करताना काही प्रॉब्लेम आलाच नाही कधी. किती छान. मामा, आता आपण ह्या चित्रपटामध्ये बघूयात किंवा यापूर्वी सुद्धा आपण जे जे चित्रपट केलेले आहेत त्यामध्ये तुमचा विनोद हा नेहमी नैसर्गिक वाटलेला आहे. पण मला जाणून घ्यायचं आहे की आपण जेव्हा स्क्रिप्ट हातात येते तेव्हा तो किती प्रमाणात स्क्रिप्टेड असतो आणि किती प्रमाणात तो इम्प्रोव्हाइज केलेला असतो? इम्प्रोव्हाइज तर करावंच लागतं, पण इम्प्रोव्हाइज एका सर्टन स्टेज पर्यंत करावं लागतं. तो कधी बाहेर जाता कामा नाही, कॅरेक्टर सोडून काही होता कामा नाही. मी जास्तीत जास्त तुझं कॅरेक्टर करायचा प्रयत्न करतो, फालतूगिरी करायची नाही कधी. ती फालतूगिरी केली मग ती बफूनरी होते कित्येक वेळेला, ती करण्यात काही अर्थ नसतो. कॅरेक्टर काय सांगते तुमची, कॅरेक्टर नुसते असं सांगू नये. कॅरेक्टर जेव्हा कॉमेडी करत असते त्या बऱ्याच गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. समोर कोण आहे ते पण अवलंबून असतं. माझ्या समोर जर माझ्या वयाचा असेल तर माझी कॉमेडी वेगळी होईल, लहान असेल तर ते वेगळी होईल. माझ्यापेक्षा वयाने जर मोठा असेल तर मी तशी सोय करू शकणार नाही कॉमेडी, ही मी माझ्याच्यावर करतो. मला थोडं काहीतरी त्याला काहीतरी लिमिटेशन, मी फालतू कधी हे करणार त्याच्यावर. बरेच प्रकार आहेत त्याला. तुम्ही तो स्टडी करायला पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारची कॉमेडी पहिली सादर करायची आहे, आणि हे नेहमी समोरच्यावर अवलंबून असतं. कोण तुमच्या समोर उभा आहे, किती वयाचा माणूस उभा आहे, तुमचं त्याचं नातं काय आहे, हे सगळं अवलंबून असतं त्याच्यावर. बरं, शेवटी परत एक प्रश्न असतो की त्याची स्टाईल काय आहे, तो कितपत रिस्पॉन्स देऊ शकेल हेही विचारात घ्यावं लागतं. कारण मी माझी कॉमेडी करून त्याला रिस्पॉन्सच नाही दिला, त्याला त्याच्याकडून नाही झालं पाहिजे का फुकट जाते ना. कारण ऍक्शन आणि रिॲक्शन ही सगळ्यात बाबतीमध्ये एक ऍक्शन केली तर इझी पडेल, पण रिॲक्शन आणि सगळ्यात कठीण नाही आली तर ते सबशेल फेल ठरतं, यशस्वी होऊच शकत नाही कॉमेडीला. खरंय खरंय. मग याबद्दल एखादा प्रसंग असेल तर सांगावं असं वाटत असेल की या तुम्ही जसं सांगितलं नाही समोर कोण आहे त्यावरती गोष्टी खूप ठरतात, त्याबद्दलची एखादी आठवण सांगावीशी वाटते का, किंवा एखादा प्रसंग आठवतोय का? माझ्या बाबतीत काय झालं माहिती, सिनियरिटी असल्यामुळे, माझी सिनियरिटी असल्यामुळे समोर राहणारा माणूस थोडा दचकलेला असतो. म्हणजे मी दिसतं मला तो दचकलेला आहे ते. मग काय त्याला मग आपल्याला सावरून घ्यावं लागतं त्याला की आपण मग त्याच्यावर बोलताना मग अरे काय, म्हणजे कित्येक वर्षाची ओळख आहे असं त्याला दाखवावं लागतं. तो अभिनय करावा लागतो का? करावा लागतो पहिल्यांदा सगळ्यात. आणि मग तो जरा मोकळा झाला की मग तो काहीतरी हे करू शकतो. त्याचे तोडला तो शब्द पण फुटला, कित्येक आर्टिस्ट मी पाहिलेले आहेत. एक तर हिरो असं होतं म्हणजे त्याला बघितलं चेहऱ्यावर वगैरे की हा आता काय करू शकणार नाहीये, तेव्हा त्याला मग काय कुठे मग काय अरे कधी आलास तू असं करून एकदम अशा रीतीने बोलायचं की जवळजवळ कित्येक वर्षाची त्याची मैत्री आहे, आणि तो मग मोकळा झाला. मग त्यांनी इतकं सुंदर काम केलं त्याच्यात.
काम करत असताना आपलं ना स्वतःचं एक रुटीन ठरलेलं असतं. आपण जेव्हा सेटवरती जातो, आपलं काम करतो आणि सेटवरनं परत येतो, तर त्या बाबतीत मामांचं रुटीन काय आहे? कसं असतं, कसं स्वरूप असतं तुमच्या? माझं मी जेव्हा निघतो तेव्हा साधा माणूस असतो अगदी तिथे जाईपर्यंत. तिथं गेला की मग मी तो माणूस होतो, मग मी बाकीचं राहून जातं सगळं. ते तुम्ही ते सोड धरून ठेवलं आणि बाकी सोडलं की तुम्ही बरोबर त्याच्या लाईनीवर राहता. आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे खरं. तुम्ही सगळं बाकीचं विसरलं पाहिजे. आता तुम्हाला काय इथे जिथे आलं तर तुम्हाला तिथं काय करायचंय. मी सेटवर आलं तर मी सेटवर कधी दुसऱ्याचं सीन चालू असतो, मी सीन माझा सुरू झाला का तो आणि मी मला बसायला लागले आणि तो त्याचा चालू आहे, त्यातलाच प्रकार, त्यातल्याच सीन मध्ये मी जात नाही सेट सोडून कधीच. तुम्ही तिथेच असता? मी तिथेच बसलेलो असतो खुर्चीवर. म्हणजे त्याचा सीन म्हणजे कारण काय होतं, एक तर मी तिथून गेलो तर मी त्याच्यापासून तुटला जाईल, जे काय होतंय चाललंय त्याच्यात. बरं शेवटी तो काय करतो हे मला बघायलाच पाहिजे. पुन्हा नंतर रिॲक्शनसाठी, माझ्या रिॲक्शनसाठी किंवा हे पण बघायला लागेल की तो एकच माझ्यापेक्षा चांगलं करतोय तर ते मला बघावं लागतं. एखादी ऍक्शन असा करून जातो जरी ते लहान असला बाहेर तरी, असं काय करून जातो की थोडा विचार करावा लागतो. अरे यार असा करून गेलाय, आता याच्यावर काय करावं, असं थोडा विचार करावाच लागतो. कारण सांगता येत नाही कुठले हे करणं सांगता येत नाही असं. त्यामुळे मी जास्ती करून सेट कधीच सोडत नाही. मला सांगितलं की तू पॅकअप असं म्हटलं त्याशिवाय मी जात नाही कधी. आणि दुसरी गोष्ट पॅकअप म्हटलं तरी मी परत एकदा विचारतो. मी पॅकअप मी झाल्यानं माझं संपलं सांगितलं की मी तिथंच असतो. मी थोडा इकडे तिकडे फिरतो, इकडे 5-10 मिनिटं काढतो आणि परत एकदा विचारतो पॅकअप का असं रिकन्फर्म कर. याचं कारण काय की काय असतं कधी त्याच्या व्यापात एखादी असतो, एखादी विसरलेलं असतो काही काय घ्यायचं. तर मी गेल्यानंतर त्याला आठवण व्हायला नको ना, म्हणून थोडा आठवण बघ, तू थोडा विचार कर. वा 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 वा, कमाल. ना सांगायचं नाही त्याला तू विचार कर म्हणून, परत येऊन विचारायचं पॅकअप ना नक्की. मग तो दुसऱ्यांदा पॅकअप मग झाला. खूप भारी मामा, खूप भारी. मला सांगा की आता तुम्ही म्हणालात की आपण जेव्हा बघायचं आणि मग आपल्याला जाणवतं की अच्छा यांनी छान केलं, मग ते आपण तसं आपल्या याच्यात काही ऍडिशन करूयात. तर हे किती महत्वाचं असतं की एका कलाकाराकडनं दुसऱ्या कलाकाराने शिकणं. खरं तर तुम्ही अभिनयाचं विद्यापीठ आहात आणि तुम्ही हा विचार करता. नाही हे तर करायलाच पाहिजे ना. कारण काय असतं सगळेच जण सगळं चांगलं करतील असं काय सांगता येत नाही. इव्हन काही माझ्यात पण काही त्रुटी असू शकतील ना. मी असं म्हणू शकत नाही ना की मी जगातलं बेस्ट मी करतो असं म्हणत नाही. चांगलं करत असेल पण बेस्ट करतो असं मी बिलकुल म्हणू शकत नाही ना. कधीतरी असं जाणवलं का की एखादा सीन केल्यानंतर डिरेक्टरनी तो ओके दिलेला आहे पण तरी तुमच्या मनात होतं की नाही याचा अजून एखादा टेक झाला असता तर अजून चांगलं काहीतरी आलं असतं आणि तुम्ही त्याला असं नाही म्हटलं? नेहमीच वाटतं ना. मला तर असं वाटतं की मी केलं नाही, मी बरोबर नाही केलं. आता बघूया पुढच्या वेळेस बघूया काय करणार. परत तर काय करू शकत नाही, ते काय नाटक नाहीये. म्हणूनच नाटकाचा जास्ती फायदा असतो. कुठल्याही नटाने पहिलं नाटक का करावं त्यासाठी आहे. तिकडे तुम्हाला स्टडी करता येतो की तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन ही काय चीज आहे याचा स्टडी करता येतो. आज नाही हे केलं, उद्या हे करून बघूया, परवा ते करून बघूया, असं तुम्हाला हे करत. इकडे तुम्हाला एकदा केलं की तुम्हाला नंतर पुढच्या पिक्चरमध्ये, त्याशिवाय नाही. नाहीतर रिहर्सल म्हणे, मी रिहर्सलच करतो. मला रिहर्सल करायला जास्ती आवडतात. हो ना. कारण रिहर्सल मध्ये तुम्हाला त्याच्यातूनच काहीतरी रिहर्सल मध्येच सापडतं काहीतरी वेगळं. खरं. आता माझी जी मी जेवढ्या मी हे दिलेले आहेत ना, तिला काय म्हणतो आपण, तर मॅनरिझम जेव्हा दुर्धार करत होतो तेव्हा त्यातलं जे इतकं फेमस होतं मलाही माहित नव्हतं एवढं फेमस. खोकल्याचं हे केलं होतं ते, खोकतो तो नाही ते काय तरी पर्टिक्युलर होते. तर ते जे केलं मी, मला आधी आठवत नव्हतं, केलं नव्हतं मी ते मला रिहर्सल मध्ये सापडलं. किंवा खोकला हा जो भेटवला हा मला खरोखरच खोकला आला होता. तर माझ्या हातात पाईप दिला होता. तर पाईप मधला जो तंबाखू आहे, हा तंबाखू तसं ओढणं फार कठीण आहे. तो थोडा कडक असतो. तर मला माहित नाही ना, मी कधी तो तंबाखू घेत गेला होता. मी ते घेतला पण मला पहिला खोकला बसला वाक्यावर, असं झालं. तो मला तिकडे सापडला ना. मग त्यासाठी रिहर्सल करायला पाहिजे. खूप छान सांगितलं मामा. मी तुम्हाला मुद्दामून ह्यासाठी विचारलं की मला जेव्हा पण मी काम करते तेव्हा कुठेतरी ही मनात सतत भावना असते की नाही अजून चांगलं झालं असतं, हे काही छान झालंच नाही. पण लोकांच्या दृष्टीने ते छान झालेलं असतं, पण आतून मन म्हणत असते की अजून व्हायला पाहिजे. याचं कारण काय, तुमच्यातला जो नट असतो ना, तुमच्यातला अभिनय, तो इतकं सॅटिस्फाय, तुम्ही सॅटिस्फाय झाला की तुम्ही संपलात. खरंय. पण म्हणून काय मुद्दाम सॅटिस्फाय व्हायचं नाही असंही नाही. काही तुम्ही चांगलं केलेलं असतं, पण तुम्हाला तसं वाटलं नाही की मी, तुम्हाला जर दुसरा रस्ता दिसत असेल की नाही असं केलं असतं बरं झालं असतं, तर मग तुम्ही अतृप्त आहात. अतृप्त असणं हा किती नटाला शेवटी फायदेशीर आहे. वा.
अशी ही जमवाजमी चित्रपटातील कॅरेक्टरसाठी तुम्ही अशा काही गोष्टी जे कॅरेक्टरचं मॅनरिझम म्हणालात त्या बाबतीत काय केलं आहे? नाही, मॅनरिझम काही घेतलं नाही. मग मॅनरिझम याची गरजच पडली नाही. इतकं सुंदर लिहिलं होतं. इतकं लिहिलेलं आहे त्याच्यात. त्यामुळे मला मॅनरिझमची गरज काही मुद्दाम करून त्यांनी लाफ्टर असं मला कधीच वाटलं नाही. ज्या वेळेला कॅरेक्टर काय ऍडिशन म्हणून तो भाग करता येईल, एक ऍडिशनल क्वालिटी याची काय, तर ही असं करतो हा, पण सगळीकडे ती यशस्वी होतो असं नाही. तर ते तेव्हा यशस्वी होतं. पण मुळात जर कॅरेक्टर जर चांगली होत असेल रन, तर त्याला नाही केलं तरी चालतं. काही खूप ही कॅरेक्टर इतकी मस्त हे होत होती रन. आजच्या विनोदी चित्रपटांबद्दल तुमचं काय मत आहे? आजचे विनोदी चित्रपट हो. मला असं वाटतं की मला वाटतं की हाच मोठा विनोदाचा भाग आहे. नाही, असं नाही मी म्हणत आहे. विनोदी आहेत ते, निश्चित आहेत. असं का मी म्हणू, कारण काय असतं म्हणजे विनोद केल्यानंतर जेव्हा लोक हसतात ते विनोद असल्यामुळे हसतात ना. मग ते विनोदी असणारच ते. मला विनोदी वाटते की नाही हा माझा प्रश्न आहे. ती वैयक्तिक चॉईस. हा, तेव्हा मला कळत नसेल असंही असू शकतं ना. पण तो विनोद निश्चित असणार. पण तो विनोद ऑडियन्स आपला इतका वाचला ना, त्याला बऱ्याच तऱ्हेचे विनोद आवडत असतात आणि बऱ्याच गोष्टीतून तो विनोद शोधत असतात, त्याला मिळतात ते. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत नाही काय विनोदीचा दर्जा खाली आहे का उपर आहे, काही म्हणू शकत नाही आपण. काही लोकांना ते आवडतात पण ना, त्या कसे तसे काय असेल, काही हिट पण झालेले आहेत नाही का. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही दर्जा खालीवर. दर्जा खालीवर काय होतो, तर नटाचा दर्जा खालीवर. ज्यावेळी तो जसं विनोद करतो त्यावेळी त्याचा दर्जा ठरतो ना, ते वाईट आहे ना. काय वाटतं? पटतंय. मामा, तुम्ही आतापर्यंतच्या भूमिका केल्यात त्यातली तुम्हाला काय वाटलं की कुठली सगळ्यात जास्त अवघड होती आणि त्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे आव्हानात्मक होती ती, असं वाटतंय एखादी? नाही, खरं म्हणजे काय माहिती आहे, टिपिकल अगदी जर कुठल्या नटाचं उत्तर असेल तर हे की प्रत्येक भूमिका ही मला आव्हानास्पदच वाटते. हे खरं असं उत्तर त्याचं असणार, हो की नाही. पण माझ्या बाबतीत ते खरं आहे, नाईलाज आहे माझं, पण खरं आहे ते की प्रत्येक भूमिका काय असतं, तुम्ही जेव्हा करताना तेव्हा एक आव्हानच आहे ना तुम्हाला, त्यावेळेस आव्हानच आहे ना. इव्हन टोटल जी भूमिका आहे तुमची आव्हानच आहे की आज तुम्ही मागे केलेली आहेत, आता यावेळी तुम्ही करता तुम्ही काहीतरी वेगळं तुम्हाला लोकांना द्यायलाच पाहिजे ना. आता माझी ह्यावेळची कॉमेडी वेगळी होती आतापर्यंतची, पण आता जी या पिक्चर मधली आहे ती वेगळीच आहे. थोडी आहे कॉमेडीच, पण ती वेगळीच आहे. खूप छान. मामा, शेवटचे 2 प्रश्न आहेत. आपण आता जर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला काय वाटतंय की या गेल्या काही दशकांमध्ये कोणते मोठे बदल झालेत? मराठी आणि हिंदीमध्ये काय बदल असे म्हणजे टेक्निकली बदल झाले तेवढे जास्ती झालेले आहेत. खरं म्हणजे बदल व्हायला पाहिजे ते कथेच्या दृष्टीने व्हायला पाहिजेत, पण ते काय जसं वाटत नाही, सगळं दिसत नाही. मराठीत नाहीच होत आहे. त्याच्यावर मग अशा वेळेस मग या पिक्चरचं महत्व कळतं. टेक्निक म्हणजे सिनेमा नव्हे. सिनेमा म्हणजे असं आहे की तुम्ही जी कथावस्तू सादर केलेली आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणे कशी पोचते. मी इथून कॅमेरा लावलात काय, तिथून कॅमेरा लावलात काय, शेवटी दिसणारच ते, की नाही. तो का प्रश्न, तुम्हाला इथूनही लावासा वाटतो आणि इथून लावासा वाटतो, याच्यातच आलं. त्याच्यात काय त्याची निश्चितता नाही काही. अभिनय करायचा म्हणजे तोच एक करायला पाहिजे जो तुम्हाला करायचा आहे तो, असं आहे ते. त्यामुळे टेक्निकली बदल झालेले आहेत. शेवटी काही कसंही सादर करा, शेवटी लोक अडकून राहतात, ते कथानकामध्ये अडकून राहतात. खरं, अशी बनवा बनवी त्याचं उदाहरण आहे. तेच ते तर आहे ना. सगळं कुठलंही पिक्चर घे, हिट पिक्चर कुठलंही हे त्या कथानकामुळे हिट झालेलं आहे. त्याला कॅमेरा कुठून लावला आणि कुठली फिल्म आपण त्याचं काही तसं काही झालेलं नाहीये, किंवा कोण आर्टिस्ट घेतले हे सुद्धा नाही झालं, असंही नाही झालेलं आहे. खरं बोलायचं तर तुमचं काय तुम्ही काय करता हे बोला. खूप छान. तर प्रेक्षक हेच म्हणतील की 2 दिग्गज कलाकारांची जुगलबंदी आम्हाला पाहायला. बरं, काय होतं परत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की दिग्गज कलाकार आम्ही आहोत असं तू म्हणतेस, मी आहोत, आम्ही सादर करतो, पण आम्ही जे सादर केलंय ते कोणी बघितलंच नाही, त्याला काय अर्थ आहे. म्हणूनच आम्ही सांगतोय, म्हणून चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये या, त्यासाठीच हा सगळा आम्ही जो आपण म्हणूयात ना घाट घातलेला आहे. आणि आमचा जो बॅनर आहे हा सगळ्यात एवढा मोठा आहे, म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतला सगळ्यात नावाजलेला बॅनर आहे व्ही शांताराम प्रोडक्शन्स. मग बाबा आठवण ताज्या झाली असतील ना काय, जेव्हा हे बॅनर तुमच्यासोबत दुसरं पिक्चर आहे माझं ह्याच्याबरोबर.
त्यामुळे पहिलं तर काय चांगलं झालं, हेही तसंच जाईल, निश्चित जाईल असा माझा हेतू होरा आहे. बर, बघूया. एखादी आठवण व्ही शांताराम सरांबद्दलची? मी त्यांच्याबद्दल काय बोलू, मी काय म्हणणार, मी जवळ जायला सुद्धा टळकायचं, मी चांगले बोलणार काय, ते आमच्याकडे घाबरायचे, हा तुम्ही घाबरायचे म्हणजे काय, मी कोण काय झालंय आम्हाला विचारा, आमच्यासाठी तुम्ही कोण आहात? काय झालं, चंद्रबाबूंनी त्यांनी सांगितलं मी कधी सेटवर येणार नाही, बरं. बनवा बनवीच्या वेळेला मी कधी सेटवर येणार नाही, तुम्ही काय करायचं ते करा तुम्ही. आणि त्याप्रमाणे ते कधीही सेटवर एकदाही आले नाहीत, त्यांची काहीही ढवळाढवळ नाही त्यात. तुम्ही करा, मी नंतर बघेन. त्यांनी एकदम पिक्चर बघितली, ती फर्स्ट प्रिंट बघितली. तुम्हाला त्यांचं दडपण येऊ नये म्हणून ते सेटवरती आले का? म्हणजे कलाकारांना येतच ना, येणार ना, आम्हाला दिग्दर्शकापासून सगळ्यांना येणार. मग ती पहिली प्रिंट पाहिल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? ते त्यांनी पाहायला आले, ते त्यांना आवडले पिक्चर, ते छान केलं त्यांनी, सचिनचं त्यांनी कौतुक केलं. आणि मी उभा आणि माझ्याजवळ सुशांत उभा होता. त्यावेळेला सुशांत बघ कॅरेक्टर अशी करतात, अरे अरे बाप रे, मी सगळ्यात मोठी पावती म्हणतो माझ्या आयुष्यातली ती, सगळ्यात मोठा पुरस्कार. अरे त्यांनी म्हणावं की बघ कॅरेक्टर कशी घडवावी बघ याच्याकडे. त्यांना वाटावं येतं की कॅरेक्टर बरोबर ती घडवली गेली, त्याचं धडपडणं, धावणं, फिरणं, चिडणं, रागायचं सगळं एका वेळ जे होतं ज्या कॅरेक्टरला ते इतकं परफेक्टली दाखवायला गेलं असं त्यांचं मत होतं. आणि त्यांचं मत म्हणजे काय, पुढे बोलायलाच नको ना, एक नंबर. ज्यांनी चित्रपट सृष्टी घडवली सगळी. तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कुठली? म्हणजे आता मी वंदना मॅम आणि तुम्हाला बघणार आहोत. खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली ती रंजना बरोबर. एक फाईन आर्टिस्ट, नो डाऊट, मेहनतू आर्टिस्ट. आपल्याला एखादं गोष्ट जमत कसं नाही हा तिचा भेस आहे, जमत कशी नाही, मी करणार असं ध्यास सतत. एवढा जेव्हा तुमचा ध्यास असतो ना तेव्हाच तुम्ही सक्सेसफुल होता, आणि म्हणून ती सक्सेसफुल झाली. नाही तर तिने सुरुवातीला केलेले पिक्चर्स मी पाहिलेले आहेत, का केले असे होते पिक्चर, पण नंतर तिने स्वतः इतका डेव्हलप करून गेलेली. आणि तिचे माझे इतके तिचे आणि माझे जास्ती पिक्चर आले इंडस्ट्रीमध्ये जोडीचे आमचे, तिची आणि माझी जोडी जमली होती त्यावेळेला. किती छान. आता आपण बघतोय की सिनेमा रिलीज होण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे, म्हणजे जे प्रदर्शित झालेले चित्रपट आहे ते पुन्हा थिएटर्स मध्ये आता पाहायला मिळतात. तुम्हाला कोणता चित्रपट पाहायला आवडेल? मला कशाला पाहायला, मी प्रेक्षक आहे, मी लांबून, मी नट असल्यावर मी प्रेक्षक जरा पाठी राहतो ना, लोक प्रेक्षकांना कसे आवडेल ते महत्वाचं आहे ना. पण नट म्हणून तुम्हाला काय वाटते की तुमचा कुठला चित्रपट पुन्हा प्रदर्शित व्हायला पाहिजे? जसं आता सैराट पुन्हा एकदा रिलीज होणार आहे, हिंदीमध्ये सुद्धा अनेक चित्रपट आलेले आहेत जे पुन्हा प्रदर्शित होत आहेत. म्हणजे पुन्हा प्रदर्शित होतात म्हणजे काय, नवीन करायला काही नाही म्हणून होत आहेत, नवीन बनवणार तसं नाही, आता नाही राहिला आहे ना. नवीन सिनेमा तुम्ही जर पिक्चर कराल तुम्ही तर तुम्हाला परत तो रिलीज करायचं काय गरज आहे? म्हणजे हे मराठी सिनेमाचं किंवा चित्रपटाचं अपयश आहे का? म्हणजे नवीन पिक्चर बनत नाहीत मग तो जुन्याचाही धरलाय ना, त्यांना कशाला धरतील नाही का? बरं असंच आहे की नाही, जर नवीन पिक्चर तर मग जाऊ दे, जुना आहे तो मग नवीन बघूया असं होणार ना. खरं. हा, मग जाता जाता एक प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच निवेदिता मॅम यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाला, तर तो क्षण जेव्हा तुम्ही पाहिला मनात काय भावना होती? वाटणार ना, छान वाटणारच ना. काय माहिती, जीवन गौरव पुरस्कार दिला ना की जनरली असं समज होतं की सगळं संपलं वाटतं, असं समज होतो. म्हणूनच मी पहिल्यांदा, मला जेव्हा जीवन गौरव दिला पहिल्यांदा बऱ्याच वर्षापूर्वी दिला, ते मी म्हटलं आता कुठे जीवन गौरव देतात, म्हणून म्हटलं अहो पण ते मोठ्या माणसांना देतात ना, असं मी म्हटलं त्यांना. मला अशोक चव्हाणांचा फोन आला होता की याच्यासाठी आम्ही तुमचं नाव जीवन गौरव यावेळेला पुरस्कार देणार. अहो पण म्हटलं तो मोठ्यासाठी देत, मोठ्या म्हणजे काय, वयाने मोठ्याने असं होतं ना, मोठ्या माणसासाठी देतात ना. मग काय तुम्ही मोठेच आहात ना, म्हणाल बरोबर, ठीक आहे म्हणजे. पण तो काय आहे, जीवन गौरव फार लहान वयात दिलं ना म्हटलं तर लोकांना तेवढं त्याच्यावर हे नाही बसत, म्हणतात हा कुठेतरी बहुतेक वशिला लावला असेल. योग्य वयात दिलं ना तर त्याचं जास्ती होतं. आता निवेदिताचं तसं पहिलं तर ती अजून तिचं काम अजून चालू आहे ना, अजून ती करतच आहे. पण जीवन गौरव का दिला मला काय कळलं नाही, पण नुसता गौरव दिला असं ठीक होतं. निवेदिता गौरव पुरस्कार ठीक आहे, जीवन गौरव म्हटलं की वेगळं. तुम्ही बस जीवन गौरव झाला लास्ट असं वाटतं.
ती अजूनही करते, अजून तितकेच मेहनत घेते. एवढंच नाही, ती काही त्याच्यात अथक परिश्रम घेते ती. त्यामुळे ती अजून तिला आणखी मार्ग अजून पुढे जायला फार चान्सेस आहेत. नक्कीच, आणि त्या जाणार आहेत आणि प्रेक्षकांची साथ तुमच्या सोबत आहे. मामा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि मलाही छान वाटलं खरं, की अगदी अप्रोप्रिएट प्रश्न तू विचारलेस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मामा, नाही, कारण मी प्रश्न विचारताना गल्ल्या सोडणारी मी बरीच बघितलेले आहेत. मामा, थँक्यू सो मच. नेहमी आम्हाला प्रेरणा देण्यासाठी. थँक्यू बाबा, थँक्यू.